अध्याय 2 श्लोक 15 यम हि न व्यथयन्ति एते पुरुषं पुरुषोर्षभ समदुःख सुखम धीरम सहा अमृतत्वाय कल्पते। हे पुरुषश्रेष्ठ अर्जुना, जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये जो स्थिर असतो तो मोक्षाला खचित योग्य होतो। पत्नी व मुलेबाळे यांच्याशी असलेल्या संबंधाचा त्याग करणे अशा गोष्टींपासून सामान्यपणे अडचणी उद्भवतात, परंतु जर कोणी अशा अडचणी सहन करण्यास समर्थ असेल तर त्याला आत्मसाक्षात्काराचा मार्ग निश्चितपणे पूर्ण मोकळा होतो। त्याचप्रमाणे क्षत्रिय या नात्याने अर्जुनाच्या कर्तव्य पालनाच्या बाबतीत त्याला आपल्या कुटुंबियांशी त्याचप्रमाणे आपल्या प्रियजनांशी लढणे ही गोष्ट जरी कठीण वाटत असली तरी त्याला चिकाटी धरण्याचा उपदेश करण्यात आला आहे। श्री चैतन्य महाप्रभू यांनी वयाच्या 24व्या वर्षी संन्यास घेतला आणि तेव्हा त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यांची पत्नी आणि वृद्ध माता यांचा सांभाळ करण्यास दुसरे कोणी नव्हते। तरीसुद्धा उच्चतर हेतुप्रित्यर्थ त्यांनी संन्यास घेतला आणि आपल्या उच्चतर कर्तव्य पालनात ते निश्चयी राहिले। भौतिक बंधनातून मुक्ती प्राप्त करण्याचा तो एक मार्ग आहे। जय योगेश्वर, जय श्रीकृष्ण।